गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेल्या राहुरी पंचायत समितीच्या सभापतीपदी गुहा गणातील मनीषा ओहोळ तर उपसभापतीपदी आरडगाव गणातील रवींद्र आढाव यांची निवड करण्यात आली आहे। महिनाभरापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये गुहा गणातून सौ मनीषा अविनाश ओहोळ या भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या। सभापती पद हे मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले होते आणि गुहागण हा मागासवर्गीय महिला राखीव झाल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष गुहागणाकडे लागले होते। या गुहागणातून विजयी झालेला उमेदवार सभापतीपदी विराजमान होणार हे निश्चितच होते। त्यामुळे गुहागणात विखे गट आणि तनपुरे गटात मोठी रस्सीखेच सुरू होती। त्यामधून सौ मनीषा अविनाश ओहोळ यांनी बाजी मारल्याने सभापतीपदी त्यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चितच होते। अखेर दिनांक 14 मार्च रोजी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी गोपीचंद कदम आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे, गटविकास अधिकारी ईशादीन शेळकंदे यांच्याकडे दुपारी 1 वाजेपर्यंत सभापती पदासाठी मनीषा ओहोळ आणि उपसभापती पदासाठी रवींद्र आढाव यांचे अर्ज दाखल झाले होते। त्यानंतर दुपारी 3:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गोपीचंद कदम यांनी सभापती पदासाठी सौ मनीषा ओहोळ तर उपसभापती पदासाठी रवींद्र आढाव यांची निवड जाहीर केली। सदर दोन्ही पदे राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी सभापती शिवाजी गाढे, तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, बेबीताई सोडणर, सुरेश वाबळे, सुरेंद्र थोरात, निर्मला मालपानी, सुनीताताई निमसे, वैशाली अंत्रे, प्रदीप पवार, सुरेश बानकर, कमलताई लोंढे आदी उपस्थित होते। यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून गोपीचंद कदम यांनी काम पाहिले। अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी श्रीयुत कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवड आयोजित करण्यात आली होती। अध्यक्षपदी सभापती ओहोळ यांची निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदासाठी रवींद्र आढाव ते बिनविरोध निवडून आले आणि आजपासून त्यांनी या पंचायत समितीच्या कारभाराचे सूत्र घेतले। मी ओहोळ आढाव त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगलं काम त्यांच्या हातून होईल अशी अपेक्षा आहे। सौ मनीषा विभागाने झालेले लोकांच्या प्रचंड बहुसन्मानाने सगळ्यांनी मला या पदावर त्याच्यानंतर सगळ्यांचे आज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी आज पार पडली आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय माजी खासदार तनपुरे साहेब, जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती शिवाजीराजे पाटील गाडे, आमचे सर्व पंचायत समितीचे सदस्य, त्याचबरोबर पंचायत समितीच्या सभापती ओहोळताई या सर्वांनी या ठिकाणी माझ्यावर जो उपसभापती निवडीसाठी जो विश्वास ठेवला, त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र या ठिकाणी कष्ट करून केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या अनेक योजना या राहुरी तालुक्यात राबवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी मी करेल अशी या ठिकाणी ग्वाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला देतो। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।